नसरापूर प्रकरणी 29 जूनला आता निकाल येणार आहे। 29 जूनपर्यंत कोर्टानं निकाल राखून ठेवला आहे। दरम्यान नराधम भीमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावली जाणार आहे। आज या प्रकरणात कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले। आरोपीवरचे सर्व गुन्हे कोर्टात सिद्ध झाले आहेत। येत्या सोमवारी आरोपीला कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। न्यायालयाशी एवढंच बोललो की आज आमच्या कुटुंब या एका आरोपीमुळे फक्त त्याच्या विकृतीमुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमची सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच प्रकारे हानी झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, आज आमचं बाळ आमच्यापाशी नाही आहे, ही आमची सर्वात मोठी हानी आहे। आणि आम्ही सूड मागत नाही आहे, आम्ही न्याय मागतोय। न्याय यासाठी मागतोय की समाजात हा संदेश झाला पाहिजे की कुठलाही गुन्हेगार असा गुन्हा करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपलं सरकार, आपलं प्रशासन, आपली न्याय व्यवस्था आपल्याला मोकळं सोडणार नाही, आपल्याला फासापर्यंत घेऊन जाईल। नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय। माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला, बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी। हा माणूस विकृत आहे। याच्या आधी सुद्धा दोनदा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय। त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं। कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं, याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय। मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे। आरोपी वृद्ध आहे म्हणून त्याच्याबद्दल कुठलंही कनवाळू धोरण न ठेवता त्यांनी एका अट्टल गुन्हेगार तो आहे हे लक्षात घेऊन असे गुन्हे परत होऊ नये चिमुरड्या मुलींवरती, या दृष्टिकोनातून न्यायालयाने तिथले साक्षी पुराव्यांचा विचार करून फाशीची शिक्षा द्यावी अशीच भावना माझ्या मनामध्ये आहे आणि आमची ती अपेक्षा आहे।